राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। विमा हप्त्याचे 1000 कोटी सरकारने थकविले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली। शेतकरी भरपाईपासून वंचित तर येत्या 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती भरपाई जमा होणार। कृषी मंत्री कोकाटे यांची ग्वाही। शेतकऱ्यांसाठी खुशखबर। राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत। लक्षपूर्वक ऐकत चला। पीक विम्याची भरपाई 15 दिवसांमध्ये मिळणार। खरीपातील 400 कोटी रुपये थकीत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विम्याचे वाटप होणार आहे। येत्या 15 दिवसांमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा नेमका कधी जमा होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता येत्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 400 कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सरकारी लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होणार। मंत्री आदित्य तटकरे यांची लेखी माहिती पाहायला मिळत आहे। सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींचे आता 1500 रुपये बंद होणार असल्याची या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना 21 रुपयांची प्रतीक्षा। घोषणांची वचनपूर्ती कधी होणार असा देखील प्रश्न पाहायला मिळत आहे। 21 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडेच लागले आता लाडक्या बहिणींचे लक्ष। दिवसा वीज वापरा बिलामध्ये सवलत मिळवा। अत्याधुनिक पद्धतीचे टीओडी मीटर वीज वापरानंतर मिळणार आहे बिल। ग्राहकांना मिळणार आता चांगलाच दिलासा। कागदोपत्री मुबलक प्रतीक्षामध्ये शेतकऱ्यांची। डीएपी युरियासाठी वन प्रशासनाकडून कागदोपत्री खेळ। शेतकरी झाले हवालदिल। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा न केल्यास मंत्रालयामध्ये घुसणार। बच्चू कडू यांचा सरकारला आक्रमक इशारा पाहायला मिळत आहे। कर्जमाफी करण्याची मागणी। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार। मनोज जरांगे यांचा इशारा। मुंबईमध्ये आमरण उपोषणासाठी आता जाणार असल्याची माहिती। पालेभाज्या गायब, फळभाज्या महाग। हिरवी मिरचीचे भाव गगनाला भिडले। बहुतांश भाज्यांसह हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव प्रति किलो 100 रुपयांवर। नागपूर येथील चित्र। पाऊस बरसला, पीक पेरा वाढला। सोयाबीनच्या पेऱ्याची वाढली गती। वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 91% पेरण्या आटोपल्या। शेतकरी पेरणींच्या कामामध्ये व्यस्त असून आता सोयाबीनचा देखील पेरा वाढत असल्याचे चित्र। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेवटच्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये 41,000 शेतकऱ्यांना 17,87,00,000 रुपये मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। साधारणतः 3 टप्प्यांमध्ये पीक विम्याचे वाटप हे सुरू होते। त्यापैकी आता तिसऱ्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 41,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 17 कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। महत्त्वाची बातमी। कर्जमाफीची तारीख सांगावी नाहीतर यात्रा तुमच्या घरी घेऊन येतो। बच्चू कडू यांचा राज्य सरकारला इशारा पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचे स्पष्ट केले असले तरी नेमकी कर्जमाफी कधी होणार? कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने तारीख जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। अन्यथा यात्रा तुमच्या घरी घेऊन येतो असा देखील आता राज्य सरकारला बच्चू कडू यांचा इशारा। 3 महिन्यांसाठीच्या रेशनचा कट्टा उचलला। घरामध्ये आनंद ओसंडला। परभणी जिल्ह्यामध्ये 97% लाभार्थी अजूनही आनंदाच्या शिद्यापासून दूरच। 1 किंवा 2 महिन्यांनीच धान्य उचल सुरू झालेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर 3 महिन्यांसाठीच्या रेशनचा कट्टा एकदाच या ठिकाणी उचलता येणार आहे।
नांदेड जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांच्या बोगस गिरीला कृषीची साथ, परराज्यातील बियाणे शेतकऱ्यांच्या माती, कपाशीसह सोयाबीन उत्पादकांवर आता दुबार पेरणीचे संकट, नुकसान भरपाईची मागणी. पीक विमा योजनेमध्ये आता नवीन अट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ई पीक पाहणीसह आता फार्मर आयडी काढणे आवश्यक झाले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार असून आता योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी ई पीक पाहणी आणि फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. लक्षपूर्वक ऐकत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईची 400 कोटींची रक्कम थकीत आहे. यापैकी काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा समावेश आहे. तर इतरही 2 ट्रिगरमधील भरपाई यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता रब्बीतही आतापर्यंत 207 कोटींची भरपाई मंजूर झाल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून ही भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 15 दिवसांच्या आत जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला. महत्त्वाची बातमी. बोगस बियाणांवरून विधानसभेमध्ये राडा. राज्यातील बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असून कृषी विभाग त्याकडे डोळेझाक करत आहे असा आरोप आता करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार आसड ओढले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी. सरकारी योजनांची माहिती मिळणार आता एका क्लिकवर. सरकार सुरू करणार ऑनलाईन पोर्टल, लाभार्थ्यांना मिळणार आता दिलासा. सरकारी योजनांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा. सौर कृषी पंपासाठी पैसे भरले, हजारो शेतकरी वाट पाहून थकले. महावितरण प्रशासनाने 18 एजन्सींना ठोठवला 18,70,000 रुपयांचा दंड. परभणी जिल्ह्यातील चित्र. शेतकऱ्यांना कृषी पंपाची प्रतीक्षा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेसंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पीएम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळत आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत आहेत. असे वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहेत. त्यानुसार आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता देखील आता लवकरच मिळणार आहे. पोखराच्या टप्पा 2 साठी जागतिक बँकेसोबत करारनाम्यास आता मान्यता पाहायला मिळत आहे. 70% म्हणजेच सुमारे 4,200 कोटी रुपये जागतिक बँकेकडून अल्प व्याजदरामध्ये कर्ज स्वरूपामध्ये आणि 30% म्हणजेच 1,800 कोटी रुपये राज्य सरकारने गुंतवणूक करण्यास आता या ठिकाणी मान्यता दिली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. पोखराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी. पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता गेल्या वर्षी साधारणतः 4 जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झाले, शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही मोठा फटका बसला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना राज्य सरकारने 282 कोटी 19 लाख रुपये पीक विमा मंजूर केला होता. त्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम हे सुरू आहे. खताची लिंकिंग थांबणार तरी कधी, शेतकऱ्यांचा प्रश्न. एकंदरीत जर पाहायला गेलं तर लिंकिंगमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक खर्चाचा नाग भुर्दंड बसत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. लिंकिंग थांबणार तरी कधी असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. लिंकिंगमुळे आता शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीमध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे खत व्यवस्थापन देखील बिघडत असल्यामुळे लिंकिंगवर आता कारवाई करण्यामध्ये यावी अशी देखील आता जोरदार मागणी करण्यात येत आहे. 2,53,000 रेशन कार्ड धारकांची केवायसी बाकी. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील चित्र आहे. केवायसी केली तर रेशनचा लाभ घेता येणार असल्यामुळे केवायसी करण्याचे वारंवार आव्हान. पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लक्षपूर्वक ऐकत चला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना 2016-17 मध्ये लागू झाल्यापासून ते 2023-24 पर्यंत विमा योजनेमधून कंपन्यांना एकूण 43,201 कोटी रुपये मिळाले. त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना 32,629 कोटी रुपये भरपाई दिली. म्हणजेच विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण विमा हप्त्यापैकी 76% भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आली. शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी 4,080 कोटी रुपये भरपाई मिळाली अशी माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून अजून साधारणतः 400 कोटी रुपयांचे वाटप येत्या 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती
जमा करण्यामध्ये येणार आहे। ऊस उत्पादकांची चिंता वाढली, 86% पर्यंत उत्पादन घटण्याचा धोका। परभणी जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे। ऊसावर सध्या पांढरी माशी या किडीचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे आता उत्पादनामध्ये घट होण्याची चांगलीच शक्यता। विमा कंपनी एकच पीक एकच, तरी यंदा दरामध्ये जिल्हानिहाय तफावत का? शेतकऱ्यांचा प्रश्न। शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण। किचकट प्रक्रिया आणि OTP प्रणालीमुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट पाहायला मिळत आहे। पीक एकच मात्र जिल्हानिहाय आता तफावत पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता 9,000 रुपये वार्षिक देण्याचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना आता वर्षाला तब्बल 15,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 9,000 रुपये आणि PM किसान योजनेचे वार्षिक 6,000 रुपये अशा प्रकारे वार्षिक 15,000 रुपये आता जमा होणार। पीक विमा योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यामध्ये येणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। खोटी कागदपत्रे सादर करून योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीमध्ये टाकण्यामध्ये येणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे। बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट, कारवाई करण्याची मागणी। भीम आर्मीचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन। मलकापूर येथील चित्र पाहायला मिळत आहे। बोगस बियाणांमुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट पाहायला मिळत आहे। यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी। सांगा साहेब, युरिया येतोय तर जातोय कुठे? हा खिशाला फटका कशासाठी? राजगड तालुक्यातील शेतकरीच नव्हे तर तालुक्यातील किरकोळ कृषी केंद्रांना युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची ओरड पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून देण्यामध्ये कृषी विभाग अपयशी सध्या पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या? तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। तुमचा तालुका, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील, जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ठळक बातम्या पाहायला मिळतील। भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।